तो हे गाइस, चला मित्रांनो, आपण पुन्हा भेटलो या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता आपण सगळे चाललोय मुंबईचे सगळे जेवढे पण मेन गणपती आहेत, प्लस जे सगळे फेमस आहेत त्या जागेचे, त्या गणपतींचं दर्शन करायला. आणि आम्ही आता कार मध्ये बसलोय नमितच्या, आणि आम्ही आता इथून प्रवासाला सुरुवात करणार आहेत. आता वाजलेत रात्रीचे 11:15, तर आम्हाला पोहोचता वाजतील 12:15 आणि आम्ही तिथून प्रवास चालू करू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो, आपण आलो आता कॉटन ग्रीन स्टेशन आहे इथे मागे, आणि इथे आम्ही गाडी पार्क केली. इथं म्हणजे फुल एरिया आहे पार्क करण्यासाठी. तर आम्ही इथून आमच्या प्रवासाची सुरुवात करत आहोत. म्हणजे चालत आम्ही जाणार आहोत लालबागच्या राजाला. ऑलमोस्ट 1 किलोमीटरचं अंतर आहे, ते आम्ही चालत पार करणार आहोत. पहिला गणपती काला चौकीचा राजा आलोय. गर्दी खूप आहे, बघू शकता. काय आला मानाचा काळा चौकीचा, आला मानाचा माझा हा राजा महागणपती. सणाला आलास तू भक्तास भेट द्याया. तू विधाता तूच माता पिता तू अमूर्त तुझी माया. हे गोड मानून घिसेवर राहू देशी. काळा चौकीच्या राजाचं आम्ही पायाचं दर्शन घेतलेलं आहे. पूर्ण पायाजवळ गेलेलं आहे. मुखदर्शनाच्या लाईनमध्ये आले होतो, पण पुन्हा आम्ही पायाच्या लाईनमध्ये उभे राहून ते दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही चिंतामणीचं दर्शन घ्यायला जाणार, ते पण पायाचं. नवीन गाणं लाव ना. प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलादंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना चिंचपोकळीच्या चिंतामणी सेवकांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. रावणाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करून ते रावणाच्या हाती देत म्हणाले, हे लंकाधीशा, हे माझे आत्मलिंग आहे. ते लंकापुरीत नेऊन त्याची आपण तेथे स्थापना करून पूजन करावे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. लय गलती. प्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव.
सर्वकारेषु सर्वदा गणपती बाप्पा ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची 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 ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची 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 मित्रांनो, आपल्या सगळ्या बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. मागे माझ्या मुंबईचा राजाचं गेट आहे. आम्ही पहिलं दर्शन घेतलं काळा चौकीचा महाराजाचं, दुसरं चिंचपोकळीचा चिंतामणीचं पायाचं दर्शन झालेलं आहे. आमचं खूप जवळून दर्शन, सगळ्या बाप्पांचं सगळ्यात जवळून दर्शन झालेलं आहे. आणि आपले भूपेंद्र दादाने आपल्याला लवकरात लवकर आम्हाला दर्शन मिळवलेलं आहे. आम्हाला जास्त वेळ लाईनमध्ये उभे राहायला पण नाही लागलं. लालबागच्या राजाचं मोजून आम्ही 15 ते 20 मिनिटात दर्शन घेतलेलं आहे. आणि चिंचपोकळीचं चिंतामणीचं अर्ध्या तासात दर्शन झालेलं आहे. ते पण पायाजवळ दादाने आमचा सत्कार केला. आम्ही तेजोगायचा बाप्पा बघितला, मुंबईचा राजा बघितला. मागे तुम्ही गेट बघू शकता, परेचा महाराजा बघितला. प्लस आम्ही तुंबईचं एक चलचित्र होतं ते पण बघितलं. ते पण खूप लवकर झालं दादांच्या ओळखीमुळे. दादांची ओळख खूप चांगली आहे, एकदम खूप मोठी ओळख आहे. आम्हाला VIP दर्शन भेटले सगळीकडे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.